नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वेस्ट आयस या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. मी वैभव गोळवणे. आज आपण जी MPSCनं राज्यसेवेची जी ॲडव्हर्टाईज टाकली, त्याचं नोटिफिकेशन टाकले, तर त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी बघणार आहोत की त्यामध्ये जे MPSCची जी जाहिरात आली आत्ता 2026 च्या पदांसाठी, तर त्यासाठी आपण याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत की नेमकं काय काय त्यामध्ये आहे. तर यामध्ये आपण बघणार आहोत सुरुवातीला म्हणजे अर्ज प्रक्रियाचा जो काही कालावधी आहे तर ते एक, नंतर पात्रता काय असणार आहे, नंतर परीक्षेचे टप्पे कोणते, नंतर अर्ज करण्याची काय पद्धत आहे, नंतर पदसंख्या, नंतर शैक्षणिक अर्हता, नंतर परीक्षेचे टप्पे बघणार आहोत आपण. विहित कागदपत्रे कोणते कोणते, नंतर आरक्षणासंदर्भात काही तरतुदी आहेत का, नंतर निवड प्रक्रिया काय आहे, पूर्व, मुख्य आणि मुलाखत, आणि नंतर विविध संवर्गातील पदांचा तपशील यामध्ये बघणार आहोत. तर ठीक आहे, तर हां, हे जे आहे ते ॲक्च्युअल नोटिफिकेशन आपल्या आयोगाने दिलेलं आहे. त्यांच्या जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो की जवळपास एकूण 87 पदांसाठीची ही भरती आहे. तर यामध्ये आणखी पदे म्हणजे ॲड होत जातील जसं जसं त्याला मागणीपत्र आणखी वेगवेगळे डिपार्टमेंट्स देतील त्या पद्धतीनं यामध्ये वेगवेगळे पदे ॲड होऊ शकतात. त्यांनी या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे. तर आपण यामध्ये बघू शकतो की 79 पदे राज्यसेवेतर्फे आहेत आणि पशुवैद्यकीय सेवेचे जवळपास 8 पदं, असं टोटल 87 पदे या ठिकाणी आहेत. तर अर्ज करण्याचा जो महत्त्वाचा आता कालावधी आहे तर त्या संदर्भात सांगायचं जर झालं तर अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तर तो 31 डिसेंबर रोजीपासून सुरुवात होते. तर ते 20 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे. इथं तुम्ही बघू शकता. नंतर विहित पद्धतीनं परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे तर तो दिनांक म्हणजे 20 जानेवारी आहे. नंतर जर तुम्ही चलन पद्धतीनं जर भरत असाल तर त्याच्यासाठी 22 जानेवारी ही तारीख दिलेली आहे लास्ट. नंतर म्हणजे प्रत घेण्याचा दिनांक आहे आणि नंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे तर तो 23 जानेवारी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये या असं आहे. नंतर यामध्ये आपण बघत आहोत की पदसंख्या व आरक्षणासंदर्भात आता तरतुदी महत्त्वाचं म्हणजे, तर या ठिकाणी याच्यामध्येच म्हणलेलं आहे की संबंधित विभागाच्या सूचनेनुसार याच्यात बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे पदसंख्या व तसेच संवर्गातील जे आरक्षण आहे तर त्या संदर्भात संबंधित विभागानुसार बदल होण्याची शक्यता आहे. नंतर आता आणखी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत यामध्ये, तर यामध्ये आणखी महत्त्वाचे मुद्दे असे की तुम्हाला जे आपण जे कागदपत्रे वगैरे लागणार आहेत तर त्यामध्ये महत्त्वाचं जे सर्व आपण बघणार आहोत शेवटी की कोणते कागदपत्रे वगैरे आहेत ते, तर त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं जे दिलं आहे त्यांनी, तर जे EWS सेक्शनमधील जे उमेदवार आहेत तर त्यांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे. तर हे एक महत्त्वाचं एक त्यांनी दिलेलं लक्षात घेण्यासारखं आहे. आणि यामध्ये आर्थिक म्हणजे वर्षात यामध्ये जे नॉन क्रिमिलियर आहे 2025-26 या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील. ओके, हे एक यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर आता आणखी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर ते ठीक आहे, महत्त्वाचे जे आहेत. आणि नंतर आपण पद जे आहेत किती जागा आहेत तर ते बघणार आहोत आणि त्या कोणत्या कोणत्या याच्यासाठी आहेत. आता महत्त्वाचं बघूयात आपण की पात्रता काय आहे. पात्रता तर याच्यात बेसिक्स जे आहेत की ते नागरिकत्व वगैरे ते तर आपल्याला माहीतच आहे की सिटिझन पाहिजे वगैरे. तर याच्यामध्ये जी आहे तर या प्रवर्गात जो आहे तर ते उद्योग अधिकारी, तांत्रिक गट ब व पशु वैद्यकीय अधिकारी वगळता इतर सर्व संवर्गासाठी जी आहे तर ती म्हणजे वयोमर्यादा गणनेचा जो दिनांक दिलेला आहे तर तो 1 एप्रिल 2026 दिलेला आहे. आणि हे जे 2 पदं आहेत तर त्यांच्यासाठी 20 जानेवारी 2026
26 असणार आहे. ओके, तर जे आता वय कमाल वय मर्यादा वगैरे हे जे दिलेलं आहे तर ते इथं दिलेलं आहे, तुम्ही ते नोटिफिकेशन्समध्ये व्यवस्थित बघू शकता. आपण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बघणार आहोत. या ठिकाणी राज्यसेवा जी परीक्षा आहे तर त्यासाठीची जी शैक्षणिक अर्हता आहे तर ती शैक्षणिक अर्हता बघत असताना या ठिकाणी की खालील नमूद पदे म्हणजे हे जे पद आहे तर यांच्यासाठी थोडं स्पेशलाइज्ड शैक्षणिक अर्हता आहे. तर परंतु जे राज्यसेवेतले जे पद आहेत तर त्यासाठी फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता केलेली अर्हता हे महत्त्वाची आहे. आणि सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गटमध्ये जे क्लास 1 पोस्ट आहे तर त्यासाठी समजा की कोणत्याही संविधानिक म्हणजे सांविधिक विद्यापीठाची 55% शैक्षणिक म्हणजे तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे. आणि नंतर मग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्ट्स अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे घेतलेली लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण वगैरे हे असे सर्व जे कॉमर्स रिलेटेड त्यांच्या शैक्षणिक बाबी आहेत तर त्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि जसं की उद्योग अधिकारी तांत्रिक त्यामध्ये मग परत स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाशी संबंधित जे काही वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी असे त्यामध्ये मेन्शन आहे. तसेच सायन्स शाखेतील जी म्हणजे विज्ञान शाखेतील संविधिक पदवी विद्यापीठाची पदवी त्यासाठी आहे. तर या ठिकाणी आता आपण बघू शकतो की महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा तर याच्या संदर्भात ज्या काही अट दिलेल्या आहेत तर त्या आहेत की पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन याच्यातनं त्यांची डिग्री असली पाहिजे. जे अप्लाय करते त्यांची विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी हे एक महत्त्वाचं आहे यामध्ये. ओके, आता आपण जे बघणार आहोत तर ते निवड प्रक्रिया कशी असणार आहे. तर निवड प्रक्रिया संदर्भात जे आहे तर ते परीक्षेचे टप्पे आपण बघूयात त्या संदर्भातले की प्रिलिम्स होईल. प्रिलिम्स नंतर एक मुख्य परीक्षा असेल. आता जे मुख्य परीक्षा आहे तर जे राज्यसेवेसाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या ॲडव्हर्टाईजमध्ये आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू झालेला आहे. आणि मुलाखतीचे जे स्वरूप आहे तर ते मुलाखतीचे स्वरूप 275 गुण मुलाखतीसाठी असणार आहेत. 275 गुण हे मुलाखतीसाठी असणार आहेत. आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा याच्या संदर्भात मग 50 गुण मुलाखतीसाठी असणार आहेत. मुख्य परीक्षेसाठी 400 गुणांची मुख्य परीक्षा होईल. तर ठीक आहे, हे आपण बघू शकता इथं दिलेलं आहे की सुधारित पद्धतीनुसार वर्णनात्मक स्वरूपाची घेण्यात येणार आहे असून म्हणजे वैकल्पिक विषय वगैरे हे पण यामध्ये पुढे जाऊन म्हणजे नमूद करायचे आहेत. ठीक आहे, अर्ज करण्याची पद्धत वगैरे तर ते सर्वांना माहीतच असेल की कसं आहे की वेबसाईटवरती जाऊन अकाउंट ओपन करणे नंतर सर्व डिटेल्स वगैरे भरणे. ओके, आणि हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर याचे स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत की कोणत्या किमान साईज पाहिजे, मॅक्झिमम साईज काय असते वगैरे प्रत्येक डॉक्युमेंट्सबद्दल त्यांनी दिलेले आहे. सर्वांसाठी एकच आहे त्यातले त्यात की तर ते एक लक्षात घ्यायचं आहे. ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. म्हणजे फॉर्म भरायच्या अगोदर ते हे सर्व डॉक्युमेंट अशा म्हणजे त्या साईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल पाहिजे. ओके, तर ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आता आपण. ठीक आहे, परीक्षा शुल्क किती असणार आहे तर ते परीक्षा शुल्क आहे जवळपास 544 रुपये. नंतर ओपनसाठी नंतर जे मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक आहेत किंवा दिव्यांग त्यांच्यासाठी 344 रुपये आहे. ओके, परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असतं ते तर सर्वांना माहिती आहे. नंतर यात महत्त्वाचं आणखी तर ठीक आहे, ह्या बाबी ज्या आपण घेतल्यात तर त्या थोड्या महत्त्वाच्या बाबी आपण सांगत आहोत. ठीक आहे, आणि जवळपास परीक्षेच्या 7 दिवस अगोदर ती आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठीक आहे, तर हे जे होतं तरी आता आपण हे सर्व ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत तर आपण शॉर्टमध्ये ह्या गोष्टी बघणार आहोत जास्त वेळ न घेता. ठीक आहे, तर आता बघूयात की नेमकं कोणते पद आहेत आणि किती त्या म्हणजे कोणत्या कॅटेगरीजसाठी काय आहेत. तर
याच्यामध्ये बघायला गेलं तर पहिलं जे पद आहे तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी, तर हे गट अचं पद आहे. तर यामध्ये एकूण 13 पदे आहेत. तर 13 पदांपैकी जवळपास जे अराखीव पदे आहेत तर ते 2 आहेत आणि एकूण जे आरक्षित आहेत तर त्यामध्ये जवळपास टोटल 11 पदे हे आरक्षित पदे आहेत. तर त्यापैकी 4 जे आहेत ते आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहेत. नंतर सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 2 आहेत. नंतर इतर मागास जे वर्ग आहेत तर त्यासाठी 3 आहेत. नंतर ज्या NTD भटक्या जमाती प्रवर्ग संवर्ग ड मधील आहेत तर त्यासाठी 1 आहे. अशा प्रकारे वेगवेगळे आणि इथे पण एक आहे. असं जवळपास 13 पदे आहेत. तसेच हे 13 पदे जवळपास सर्वसाधारण जर बघितलं तर महिलांसाठी हे 4 आहेत. त्याच्यामध्ये परत वेगवेगळ्या प्रवर्गामधील त्याच्या कॅटेगरायझेशन आहे. तर ठीक आहे, ते एक आपण बघू शकतो. नंतर यामध्ये सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, तर याचे ह्या पदाचे जवळपास 32 पदे आहेत याचे पोस्टचे. तर या संदर्भात एकूण पदे जे आहेत तर ते 32 आहेत आणि त्यापैकी आरक्षित जे पदे आहेत तर ते 17 आहेत. तर या ठिकाणी जे आहे तर जवळपास वेगवेगळ्या जे सेक्शन्स आहेत त्याच्यासाठी एक इथं 2 आहेत. नंतर इथं पण 1 आहे. तर या ठिकाणी जे आहे तर ते इथं 1च आहे भटक्या जमाती आणि भटक्या जमाती ड यासाठी. नंतर इतर मागास वर्ग जो आहे तर त्यासाठी 5 आहेत. ओके, अशा प्रकारे हे या ठिकाणी दिलेले आहेत डिस्ट्रीब्युशन. तर सर्वसाधारण जे आहे तर त्यासाठी 21 आहेत 32 पैकी आणि जे 10 आहेत तर ते महिलांसाठी आहेत. नंतर एक जे पद आहे तर ते खेळाडूसाठी आहे. ठीक आहे, एक पद या ठिकाणी दिव्यांगासाठी पण दिलेलं आहे. आणि जे सुरुवातीला जे आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व किंवा गट विकास अधिकारी तर ते त्या ठिकाणी पण दिव्यांग कॅटेगरीमध्ये एक पद देण्यात आलेलं आहे. आता सहाय्यक गट विकास अधिकारी जे आहे तर त्या ठिकाणी गट ची जी जागा आहे तर त्या ठिकाणी 30 पदे आहेत. तर त्या 30 पदांपैकी जवळपास राखीव पदे जे ओपन आहेत तर ते आहेत 15 आणि जे रिझर्व आहेत वॅकन्सीज ज्या आहेत तर त्या पण 15 आहेत. त्यापैकी जवळपास 30 पैकी 19 हे सर्वसाधारण आहे आणि 10 जे आहेत तर त्या महिलांसाठी राखीव आहेत. तर एक जे आहे तर ते खेळाडूंसाठी आहे आणि यामध्ये एकूण 2 पदे आहेत. तर एक पद हे जे आहे तर ब्लाइंड अँड लो व्हिजन आणि एक पद जे आहे तर ते ऑटिझम वगैरे इतर जे आहेत तर त्यांच्यासाठी आहेत. हे 2 पदे म्हणजे याच्यामध्ये दिव्यांगांसाठी राखीव आहेत. नंतर उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब, तर याचे जवळपास 4 पदे आहेत. तर 4 पदे त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे. तर एकूण 3 त्यापैकी आरक्षित आहेत आणि जे राखीव पदं आहेत तर ते 1 आहे. अशा प्रकारे आता हे जे आपण बघितले तर ते हे यामध्ये आता महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवामधील पदे बघूयात आपण. तर ते आहे पशुवैद्यकीय अधिकारी गट अ. तर एकूण 8 पदे आहेत. तर या एकूण 8 पदे दिलेले आहेत. तर यापैकी जे आरक्षित पदे आहेत तर ते 6 आहेत. ते वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, जवळपास एक जागा आलेली आहे आणि काही प्रवर्गांमध्ये तर त्या अवेलेबल नाही आहेत. तर अराखीव जे आहेत ओपनसाठी फक्त 2 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत आपण बघू शकतो. आणि तसेच दिव्यांगासाठी 1 पद हे आहे. या ठिकाणी सर्वसाधारणसाठी 7 आहेत ज्या वॅकन्सीज आहेत त्या 7 आहेत आणि 1 महिलासाठी आहे. ओके, तर या अशा प्रकारे ह्या ज्या वॅकन्सीज आहेत तर त्या आपण बघितलं की आत्ता जी राज्यसेवेची जी ॲडव्हर्टाईज आहे तर त्यामध्ये. आणि या ठिकाणी आणखी आयोगानेच त्यांच्या नोटिफिकेशनमध्येच सांगितलेलं की या ठिकाणी आणखी जसे विभागांच्या डिमांड्स येतील तर त्यानुसार आणखी बदल होऊ शकतात यामध्ये. तर ते बदल होण्यासाठी
आपला जो प्लॅटफॉर्म आहे तर आपला क्वेस्ट आयएस हा प्लॅटफॉर्म आहे. तर या प्लॅटफॉर्मवरती आता जे वैकल्पिक विषयानुसार आपले जे वेगवेगळे विषय आपल्याकडे आहेत तर त्यापैकी ॲग्रिकल्चर आणि बॉटनी या 2 विषयांच्या आपल्या बॅचेस सुरू आहेत. तर सध्या आपली फॉरेस्ट्रीची जी इंटिग्रेटेड मेन्सची जी बॅच आहे तर ती आपली बॅच सध्या सुरू आहे. यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर ही बॅच आत्ता आपली सुरू आहे. ॲग्रिकल्चर आणि बॉटनी संदर्भातली इंटिग्रेटेड बॅच आत्ता सुरू आहे. तर आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे quest_is. असेच नवीन तुम्हाला जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील किंवा जे नवीन अपडेट्ससाठी या चॅनलवरती तुम्ही फॉलो करू शकता. आणि आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती क्वेस्टिफाय CSC प्रेप नावानं, क्वेस्टिफाय CSC प्रेप नावाने. बाकी इतर ठिकाणी तुम्ही अप्रोच होऊ शकता. आणि आपल्याकडे आपण ॲग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल म्हणजे दोन्ही ऑप्शनल आपण कवर करतो. मी स्वतः आणि अक्षय सर आहेत तर ते आम्ही दोघं ह्या दोन्ही जे विषय आहेत तर ते आम्ही व्यवस्थित पद्धतीनं थरोली कवर करत आहोत. यासाठी म्हणजे इथनं पुढं जेही यामध्ये ॲग्रिकल्चरच्याही जागा ॲड होण्याची शक्यता आहे त्या संदर्भातही मागणीपत्र वगैरे पाठपुरावा चालू आहे त्या गोष्टींबद्दल. तर तेही जागा याच्यामध्ये ॲड होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं जर MPC असेल किंवा ॲग्रिकल्चर UPSC वगैरे किंवा बॉटनी ऑप्शनल घेऊन कोणी UPSC MPSC करत असेल तर त्या संदर्भात साठी आम्ही आपल्यासाठी अवेलेबल आहोत. ओके. तर ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण जे आता बघितलं तर आणि जर असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला जर माहिती अपडेट्स मिळवायचे असतील तर आपले जे चॅनल आहे questis.official हे यूट्यूब चॅनल आहे आपलं. तर या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा. तुमच्या काही नवीन तुम्हाला जर कोणत्या टॉपिकबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल, एखाद्या अवघड टॉपिकबद्दल जर व्हिडिओ वगैरे म्हणजे जो डिफिकल्ट टॉपिक असेल एखादा ऑप्शनलचा तर त्याबद्दलही आम्हाला कमेंट कळवा. आम्ही तो फ्रीमध्ये लेक्चर्स देण्याचा आपला प्रयत्न करूयात. तर ठीक आहे. आणि शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद.